शुद्धं पणमीय जिनेन्दवर्णेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओच्छम्। जब बोला सिद्धांत चक्रवर्ती ने आचार्य नेमिचंद्र भगवान की, जो लोग परम पूज्य चातर चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की, जो लोग परम पूज्य मम दीक्षा गुरु जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की, जो लोग परम पूज्य आचार्य प्रवरेक्षार सुंदर सागर जी महाराज की, जो लोग परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की। नमस्ते नमस्ते वंदना माता। योग मार्गणेचं प्रकरण चालू आहे। त्या योग मार्गणेमध्ये 5 शरीर आणि त्या 5 शरीरांचे समय प्रबद्ध आणि त्यांचं बंध उदयानी सत्व द्रव्य किती आहे याचं आपण प्रमाण बघितलं। त्यामध्ये काही कमी 1.5 गुणाने गुणित समय प्रबद्ध प्रमाण सत्व औदारिक शरीराचं वैक्रिक शरीराचं शेवटच्या समयामध्ये आहे आणि कारमान शरीर तेज शरीराचं नेहमीसाठी आहे, कारण त्याचं सतत निरंतर परमाणु येणं आणि जाणं सुरू आहे। मग कारमान शरीराचा उत्कृष्ट द्रव्याचा संचय कुठं होतं म्हणून सांगितलं? 7व्या नरकाच्या शेवटच्या। परंतु कोणाला? तो पुनीत कर्मावशिक जीव की ज्याने बादर पृथ्वी मध्ये जास्त भ्रमण केलेला आहे आणि जो पर्यायामध्ये 7-1-2000 सागर राहिला, त्याचा शेवटचा भाव ज्याला मध्ये पण नरकामध्ये जास्त वेळ गेलेला जीव आहे, त्याच्या शेवटच्या समयामध्ये उत्कृष्ट संचय। बाकी सगळ्यांच्याकडे संचय सतत काही कमी 1.5 गुणाने गुणित आहेच समय प्रबद्ध, परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठं होणार ते स्थान दाखवलं आणि तो उत्कृष्ट जे काही कमी 1.5 गुणाने कसं येतं ते पण दाखवलं। त्यानंतर आपण आयु कर्माचे पण उत्कृष्ट संचय बघितला की कुठं होतो म्हणून सांगितलं। आयुबंधाचा उत्कृष्ट संचय सरोजिनी काके हाँ, म्हणजे पहिले मनुष्य भाव में पूर्वकोटि के आयुष्य बांधी जलचर संबंधी, और पुनः जलचर में उत्पन्न हुआ और अंतर्मुहूर्त के बाद कदली घात से मरण करके पुनः जलचर संबंधी उसने एक पूर्वकोटि की आयु बांधी उत्कृष्ट बंधक काल के द्वारा। तो पूर्व भव में भी उत्कृष्ट बंधक काल के द्वारा बांधी और जलचर के भव में भी उत्कृष्ट बंधक काल के द्वारा आयु बांधी। और उस 2 उत्कृष्ट बंधक काल में जो जितने समय प्रबद्ध संचित हुए वो सबसे ज्यादा होंगे, क्योंकि अन्य जगह इतना उत्कृष्ट बंधक काल नहीं आता है। और उसमें निर्जरा भी कम की, क्योंकि पूर्व कोटि पूरा भोगता फिर उसके बाद आयुबंध करता 2 त्रिभाग के बाद, तो बहुत निर्जरा होती है। लेकिन अंतर मुहूर्त में उसका कदली घात हुआ तो उसका निर्जर द्रव्य जो है वो कम हुआ और सत्ता में ज्यादा दिखाई दिया। तो इस प्रकार उसमें अपन ने निकाला था कि 2 उत्कृष्ट बंधक काल मात्र समय प्रबद्ध, ये उत्कृष्ट उसका संचय है। और उसमें से केवल जो प्रकृति रूप से और विकृति रूप से निर्जीर्ण द्रव्य है उसको निकाला और उसमें से माइनस किया। तो प्रकृति रूप से निर्जीर्ण द्रव्य किसको कहा? जिसका समय प्रबद्ध में बल्कि जब रचना हुई तब जिस समय में जो निषेक उदय में आने वाले हैं वे उसी समय उदय में आ गए, तो भी प्रकृति रूप द्रव्य कहेंगे उसको, स्वाभाविक। और जो अपकर्षण होकर के अपवर्तनाघात से जल्दी उदय में आ गए अपकर्षण के द्वारा, तो उसको क्या कहेंगे? विकृति द्रव्य। मतलब वो उसमें नहीं था, उस समय उदय आने योग्य नहीं थे, लेकिन अपकर्षण करके अपवर्तनाघात करके जल्दी उदय आने योग्य हो गए, तो इसलिए उसको विकृति कहा। तो इस प्रकार ये दोनों द्रव्यों का प्रमाण निकाल करके और किस समय में उत्कृष्ट संचय दिखाया? उत्कृष्ट बंधक काल के अंतिम समय में वो संचय दिखाया। तो इस प्रकार ये आयु कर्म का भी अपन ने देखा।
क्या है, एक बार सुनने से नहीं आता है, उसको बार बार थोड़े रिवीजन करने पड़ेगी और स्वयं निकालना पडेगा, तभी आता है. पुढं काय सांगितलं आता पुढं 259 58 गाथा, ही सगळ्यात मोठी गाथा. कर्मकांडमध्ये 228 असेल मला वाटतंय. योगाचं गणित आहे, ती सगळ्यात मोठी गाथा 50 पानापर्यंत. तशी ही सुद्धा गाथा ही 258 गाथा. पुस्तकामध्ये बघितलं तर 50 पेक्षा जास्त 75 पानं असतील त्याची. त्याच्यानंतर आता अजून आपण ते 2 संकलन सोडलेत ना. आम्ही शिबिरमध्ये घेतलं तर 2 दिवस लागले होते, रोज 5 तास आम्ही वाचत होतो, तर 2 दिवस लागले होते ते पूर्ण 3 गणित घ्यायला. आता जीवांची संख्या सांगतायत योग मार्गणीमध्ये. प्रत्येक आपण मार्गणा बघितले की त्या मार्गणाचं वर्णन झाल्यानंतर त्या मार्गणेमधले जे भेद आहेत त्या प्रत्येक भेदामध्ये जीवांची संख्या किती आहे त्याला धारण करणार आहे. कारण हे सगळ्या पर्याय कुणाच्या आहेत, जीवाच्याच आहेत. योग कुणाचा आहे, जीवाचेच विभाव पर्याय आहे. औदायिक आणि औषापशमिक भाव आहे सांगितलं होतं पहिला. मग आता त्यामध्ये प्रत्येक योगवाले 15 योग आहेत ना, तर प्रत्येक योगवाले जीव किती आहेत याचं प्रमाण सांगतायत इथं. आता पहिल्यांदा 259 गाथा आहे. विक्रिया जे वृद्धीच्या द्वारे किंवा विक्रिया वैक्रिक समुद्घाताच्या द्वारे ज्यांचं वैक्रिक शरीर निघते त्यांच्या जीवांची संख्या सांगतायत. आपण बघितलं होतं कोणत्या कोणत्या जीवांना विक्रिया होते. वायुकायिक आणि अजून नाही, इथले कर्मभूमीतले पण पर्याप्त संज्ञी पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंचार मनुष्य यांना पण विक्रिया होऊ शकते. मग ती संख्या किती आहे त्यांची, एका वेळेला करणारे किती जीव असतील, तर त्या संख्या सांगतायत. बादर पुन्हा तेऊ सगरासिये असंख भागमिदा विक्रिय सत्यजुत्ता पल्ला संख्येजया वाऊ बादर पुन्हा तेऊ सगरासिये संख भागमिता विक्रिय सत्यजुत्ता पल्ला संख्येजया. पहिल्यांदा इथं अग्निकायिक आणि वायुकायिक जीवांची संख्या सांगतात की किती अग्निकायिक जीव एका वेळेला विक्रिया करू शकतील. इतके असतीलच कायम असं नाही, परंतु जास्तीत जास्त पुढे शेवटी सांगणार आहेत. ही संख्या बहुलतेच्या अपेक्षेने सांगितलेली आहे. कायम एवढे असतील असं नाही, परंतु याच्यापेक्षा जास्त असणार नाहीत, जास्तीत जास्त एवढेच असणार संख्यामध्ये. तुम्ही म्हणाल 1-2 कमी जास्त होईल की नाही, तर कमी होऊ शकतील परंतु जास्त होऊ शकणार नाही. बादर पुन्हा तेऊ, बादर पर्याप्त तेजस काय, विक्रिया कोण करतात, अपर्याप्त जीव करू शकतात का, सूक्ष्म जीव करू शकतात का, नाही. तर बादर पर्याप्त जीवच विक्रिया करण्याला समर्थ आहेत. म्हणून बादर पर्याप्त तेऊ म्हणजे तेजस्कायिक जीव. सगरासिये असंख्य भागमिदा, त्यांची जी स्वराशी किती आहे मागं झालेली आहे आपल्या काय मार्गणीमध्ये. बादर पर्याप्त अग्निकायिक जीवांची संख्या किती आहे, पुरा चार्ट नोट्समध्ये होता बघा. घनावलीचा असंख्यात्वा भाग, घनावलीचा असंख्यात्वा भाग. घनावलीचं सदृष्टी काय आहे 8 आणि त्याचा असंख्यात्वा भाग, एवढी त्यांची संख्या आहे. घनावली भागिले असंख्यात्वा. आता त्याचा पण असंख्यातावा भाग काय आहेत, विक्रिया शक्तीने युक्त जेवढी त्यांची एकूण संख्या आहे त्याला पण असंख्याताचा भाग दिला की तेवढे जीव विक्रिया करण्याला समर्थ, म्हणजे बहुभाग जीव करत नाहीत आणि एक असंख्यात्वा एक भाग जीव तेवढे विक्रिया करण्यासाठी समर्थ असतात. म्हणून पुन्हा काय करायचं ह्याला,
हे गणावली आणि ही संख्या, त्याला पुन्हा असंख्याताचा भाग द्यायचा. हे विक्रिया शक्तीने युक्त. आणि त्यांची सामान्य राशी आहे. कोणाचं हे आग्निक आहे. आणि वायुकायिक जीवामध्ये त्यांची संख्या तर आहे लोकाचा संख्यात्वा भाग, बादर पर्याप्त वायुकायिक जीव. मूल आपल्या काय मार्गणीमध्ये आपण बघितलेलं आहे सगळं, लोकाचा संख्यात्वा भाग. परंतु इथं तेजस आपले विक्रिया शक्तीयुक्त किती आहे तर पल्ल्याचा असंख्यात्वा भाग फक्त, ते खूप कमी संख्या आहे. लोकाचा संख्यात्वा भाग कुठं आणि पल्ल्याचा असंख्यात्वा भाग कुठं. तर वायुकायिक जीव किती आहेत वास्तविक, लोक भागिले संख्या, एवढे त्यांची संख्या आहे. तर विक्रिया शक्तीयुक्त किती आहेत, पल्ल्याचा, पल्य भागिले असंख्या. ते गणित शिकलं ना तर ते संख्याचं भावभाषण करायचं. पल्य कुठे येतं, असंख्यात असंख्यामध्ये. मग पल्ल्याच्या पुढं सूच्यंगुल, प्रतरांगुल, घणांगुल. पल्ल्याच्या पेक्षा सूच्यंगुल खूप मोठा आहे. किती मोठं सांगितलं की पल्ल्याच्या अर्धछेदाचं विरलन करायचं आणि प्रत्येकावर पल्य ठेवायचं देवरूपानं आणि त्याचा परस्पर गुणाकार केल्यानंतर, म्हणजे पल्ल्याचे किती वेळा गुणाकार आला हवा, पल्य गुणिले पल्य, पुन्हा त्याचा पल्ल्यानं गुणायचं, पुन्हा त्याला पल्ल्यानं गुणायचं. असं असंख्यात कल्पकाळ. पहिलं 2चाच गुणाकार झाला की नाही, पल्य गुणिले पल्य, त्याच्यात असंख्यात कल्पकाळ होतात. मग तिथं सांगितलं ना 20 कोडाकोडी सागर जे आहेत हे आपला कल्पकाळ आहे, एक कल्पकाळ. तर त्याच्या असे असंख्यात कल्पकाळ, एक कल्पकाळ 20 कोडाकोडी सागराचा, असे असंख्यात कल्पकाळ तेवढ्या पहिल्याच गुणकारमध्ये होऊन जातात. कारण का पल्य गुणिले पल्य म्हणजे असंख्यात पल्य झाले ना, आणि ते संख्यातच पल्य आहेत. 20 कोडाकोडी सागर म्हणजे पल्य संख्यातच येणार. कारण का 20 कोडाकोडीला 10 कोडाकोडीनं गुणायचं, जे 200 कोडाकोडी कोडाकोडी पल्य म्हणजे एक कल्पकाळ झाला. मग हे तर पल्य गुणिले पल्य म्हणजे असंख्यात पल्य आहेत, म्हणून त्याच्यामध्ये असंख्यात कल्पकाळ होतात. तेच की तुलना करायची असेल तर तसं करायचं. तर पल्य गुणिले पल्य हे म्हणजे भावभाषण करायचं फक्त त्या संख्यांचं. आपण शिकतो, परंतु ज्याला आपण हे बघतो त्याला लक्षात येते त्याची सूक्ष्मता आपल्याला. म्हणजे नेहमी असं म्हणतात की नाही, सूच्यंगुलाच्या असंख्याताव्या भागामध्ये असंख्यात कल्पकाळ होतात. त्याचे हे भावभाषण आहे की आपण सूच्यंगुल उत्पन्न होण्यासाठी पल्ल्याचा किती वेळा गुणकार केला तर एवढ्या वेळेला, आणि पहिला 2च पल्ल्याचा गुणकार करेपर्यंतच असंख्यात कल्पकाळ झाले. म्हणून ते सूच्यंगुलाच्या असंख्यात भागामध्ये असंख्यात कल्पकाळ होतात. सूच्यंगुल किती असं फक्त एक रेष, त्याच्यामध्ये प्रदेशांची संख्या एवढं सूक्ष्म, क्षेत्र सगळ्यात सूक्ष्म सांगितलंय. त्या प्रदेशामध्ये जे प्रदेश जे हे आहे ना, म्हणजे संकल्पना ती खूप छोटी आहे, म्हणजे सूक्ष्म आहे. कारण एवढ्या सूच्यंगुलाच्या ज्या असंख्याताव्या भागामध्ये असंख्यात कल्पकाळ होतात, जे समय होतात. म्हणजे बघा किती प्रदेश झाले, तेवढे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये, त्या सूच्यंगुलामध्ये, असा अर्थ होतो त्याचा. तर पल्ल्याचा असंख्यात्वा भाग ही खूप छोटी संख्या, लोकाचा संख्यातावा भागापुढं पल्ल्याचा असंख्यात्वा भाग, हे त्याचा असंख्यातावा भागच म्हणायचा. जे मूळ संख्येच्या असंख्याताव्या भागच आला पल्ल्याचा असंख्यातावा भाग म्हणजे. पुढं लोक भागिले संख्यात आहे, संख्या मूळ त्यांची. त्याची संदृष्टी काय होणार, ही छोट्या छोट्या संदृष्टी एवढ्यासाठी लिहिते की तुम्हाला ती सवय होईल, म्हणून छोट्या छोट्या तेवढं दाखवते. लोक आणि हे भागिले संख्यात, एवढे मूळ जीव एवढे आहेत. लोक किती आहे, 343 घनराजू प्रमाण. त्यातलं 1 घनराजू जरी असेल तरी तो लोकाचा काय झाला, संख्यात्वा भाग झाला. 343 मध्ये 1 घनराजू म्हटलं तर तो त्याचा संख्यात्वा भाग झाला. पुढं
आता 260 गाथा आहे. 2ची संख्या सांगितली फक्त. कुणाची? अग्निकैक आणि वायुकैकाची विक्रिया करणाऱ्या जीवांची संख्या. आता अजून पंचेंद्रिय जीवांची सांगतायत. पल्ला संख्येच्या हय बिंदंगुल गुणिद सेडी मेत्ताहू वेगुविय पंचखा भोग भूमा पुह विगुवंती आता पर्याप्त पंचेंद्रिय जीवांच्या मध्ये, पंचेंद्रामध्ये कोण येणार? तिर्यंची आणि मनुष्य. देव आणि नारकी तर सगळेच विक्रिया करणारे आहेत, सगळेच वैक्रिय सहित आहेत. परंतु तिर्यंच्या मनुष्यामध्ये किती संख्या आहे ते सांगतात. पल्ला संख्येज आहय विंदंगुल गुणिद सेडी मेत्ताहू. पल्ल्याच्या असंख्याताव्या भागाने घणांगुलाला गुणायचं आणि त्यानं जगश्रेणीला गुणायचं. म्हणजे असंख्यात जगश्रेणी म्हणा थोडक्यात. जगश्रेणी इथं पहिला संख्या हे लिहिते. जगश्रेणी गुणिले घनांगुल गुणिले पल्ल्याचा असंख्यात्व भाग. म्हणजे असंख्यात जगश्रेणी झाले ना. थोडे पंचेंद्रियामध्ये विक्रिया करणाऱ्या जीवांची संख्या. जगश्रेणीची संदृष्टी आहे 1 लागली. घडांगुल आहे 6 आणि पल्ल्याचा असंख्यात्व हे संदृष्टी त्याची. घणांगुल, जगश्रेणी, घणांगुल आणि पल्ल्याचा असंख्यात्व भाग. अशा प्रकारे हे जीवांची कोणती संख्या सांगितली? पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंची आणि मनुष्य. मनुष्यामध्ये तर थोडे असणार, संख्यातच संख्या असणार. ही सगळी पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंची म्हणजे तिर्यंच्यामध्ये पण विक्रिया करणारे जीव किती आहेत ते असंख्यात. दोनों है लेकिन उसमें मनुष्य तो हाँ पंचायत लिया है. ऐसे मनुष्य लेना उसमें, लेकिन मनुष्य तो बहुत कम ही आएंगे. हाँ लेकिन मनुष्य भी लिखना चाहिए. दोनों मिला करके संख्या बताई है तो उसमें थोड़े मनुष्यों की संख्या संख्यात ही आएगी और बाकी सब असंख्यात जो तिर्यंचियों की संख्या आएगी. मूल जो तेरे मेरा विचार वो चल रहा था कि मूल जो तिर्यंचियों की संख्या बताई वो भी असंख्यात जगश्रेणी प्रमाण ही है ना. तिर्यंच वो जगत प्रतर भागेले पन्नटी प्रतरांगुल भागेले वो संख्यात्वे भाग है ज्योतिष के जीवों की अपेक्षा से. 300 योजन का वर्ग या 600 योजन का वर्ग थोड़ा जमने होता है तो संख्यात है. तो विक्रिया करने वाले जीव भी बहुत हो गए ऐसा मेरा विचार. हाँ मनुष्यों में तो बहुत ही कम होंगे, संख्यात ही होंगे. हाँ तिर्यंच्यांची जी संख्या आहे त्या अपेक्षेने बघितलं तर असंख्यात जगश्रेणी प्रमाणच आहेत, परंतु हा त्याचा असंख्यात्व भाग असू शकतोय जे मूळ संख्येच्या. चल मूळ जे तिर्यंचे पर्याप्त तिर्यंचे सांगितले ना ते जगश्रेय जगत प्रतर भागिले पन्नटी प्रतरांगुल आणि त्याचा संख्यात्व भाग आहे म्हणा ज्योतिष्कांच्या. ही पण असंख्यात जगश्रेणी संख्या येते.
ठीक है ना, ये बड़ी आती होगी और ये कम आएगी। ये असंख्यात जगह श्रेणी प्रमाण हो गए ना। जगह श्रेणी को घनांगुल से गुना किया और पल्ले के असंख्यात विभाग से गुना किया तो असंख्यात जगह श्रेणियां हो गई। कौन सी? ये नहीं, इससे तो छोटी होगी ना। मूल जो जी राशि है वो सब नई विक्रिया शक्ति से युक्त होंगे, उसमें से थोड़े असंख्यात विभागी जीव होंगे। हाँ, लेकिन इसका जब प्रमाण निकालेंगे तो भी जगत श्रेणी में ही आता है, क्योंकि जगत प्रतर में इसे भाग देंगे तो असंख्यात जगत श्रेणी प्रमाण ऐसा उत्तर आता है। हाँ ठीक है, चल आगे। हाँ, नोट्स मध्ये आहे की पुढे असेल? त्या आयुकर्माचं गणित झाल्यानंतर काढा। चला पुढे आपल्याला सामान्य लक्षात काय घ्यायचं की जगश्रेणी गुणिले घनांगुल गुणिले पल्ल्याचा संख्यात्व भाग एवढे पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंच्या आणि मनुष्य दोन्ही मिळून एवढी विक्रिया शक्तीने युक्त आहेत। वैक्रियक पंचेंद्रिय जीव आहेत। भोगभूमा पुहविगुवंती, त्याच्यामध्ये विशेषता सांगितली की भोगभूमीचे जे जीव आहेत ते पृथक विक्रिया करणारे आहेत। म्हणजे आपलं हे मूळ शरीर सोडून विक्रियाच्या द्वारे तयार केलेलं शरीर वेगळं असणार, ते मूळ त्यांचं शरीर असणारच आणि त्याच्यापासून विक्रिया शरीर वेगळं, त्याला म्हणतात पृथक विक्रिया। आणि आपल्या मूळ शरीरालाच विक्रिया रूप करणं, वेगवेगळ्या रूपानं करणं, तर हे अपृथक विक्रिया म्हणतात त्याला। म्हणजे कर्मभूमीतले जे मनुष्य तिर्यंचे आहेत ते वेगळी विक्रिया करू शकत नाहीत, फक्त चक्रवर्ती जो आहे त्याचा हे सोडायचं, म्हणजे चक्रवर्ती पृथक विक्रिया करतो आणि भोगभूमीतले तिर्यंचे मनुष्य हे पृथक विक्रिया करू शकतात, परंतु कर्मभूमीतले बाकीचे मनुष्य आणि तिर्यंचे हे वेगळी विक्रिया करू शकत नाहीत। आपल्या शरीराला निरनिराळ्या रूपाने बनवू शकतात, वेगवेगळ्या आकारानं, वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकार रूपानं। प्रद्युम्नाच्या चरित्रामध्ये मला असं आठवतंय, फार पूर्वी वाचलं होतं, तर वेगवेगळ्या विक्रिया करत होता। कधी मोराचं रूप घ्यायचा, कधी कुठलं रूप घ्यायचा वगैरे असं। पुढं हा काहीतरी केलं होतं, मला त्याच पूर्ण आठवण, खूप वर्षापूर्वी वाचली होती कथा प्रद्युम्नाची। व पृथक विक्रिया। तर इथं भोगभूमी जीवांची पृथक विक्रिया करतात असं विधी सांगितल्यामुळं बाकी करत नाहीत, हा त्याचा अर्थ निघतो त्या गाथेतून। म्हणून बाकीचे जे जीव आहेत ते अपृथक विक्रिया करतात। आता पुढं नाही, ते सांगितलं की दोन विवक्षा आहेत। धवलामध्ये ज्यावेळेला वैक्रिक योगाचं ज्यावेळेला वर्णन करतात त्यावेळेला ह्या जीवांना पण वैक्रिक योगच म्हटलेलं आहे। विक्रिया केली ना त्यापेक्षा त्यांना वैक्रिक योग म्हटलेलं आहे। ते औदारिक शरीर म्हणायचं, वैक्रिक शरीर नाहीये त्यांना, औदारिक शरीर नामकर्माचा उदय आहे, परंतु त्या योगाला वैक्रिक का योग म्हटलं। म्हणून इथे एक आम्ही धवलाचं रेफरन्स दिले मागं त्याच्यामध्ये की एक समय वैक्रिक कायोगाचा काळ एक समय लावलाय, तो कोणत्या अपेक्षेने लावायचा, तर त्या मनुष्य तिर्यंच्या अपेक्षा, जे विक्रिया निघाली त्यांची आणि ते मरण पावले, तर ते एक समय तिथे लावलेलं आहे। हा तेच, म्हणून दोन विवक्षा लावायच्या तिथं। ज्या वेळेला आपण औदारिक शरीर नामकर्माचाच त्यांना उदय, वैक्रिक शरीर नामकर्माचा उदय नाही, त्यापेक्षेनं त्यांना औदारिक कायोगच म्हटलं। परंतु ही विवक्षा घेऊन अन्य ग्रंथामध्ये, म्हणजे पंचसंग्रह ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण त्याने तिथं वैक्रिक शरीर नामकर्माचा पण उदय म्हटलं त्यांना आणि वैक्रिक कायोग पण म्हटलेलं आहे। आणि पूर्ण 9वं पुस्तक आहे ना धवलामध्ये, त्याच्यामध्ये
वैक्रिक शरीराचं संघातन परिशातन वगैरे असं त्याने दिलेलं आहे ना प्रकरण, त्यामध्ये त्यांना जे आता विक्रिया करणाऱ्यांना आपण वैक्रिक आयोगच घेतलाय. मग हां बरं आहे. हां हां तर हे विक्रिया करतात त्यापेक्षा त्याला वैक्रिक म्हणतात. कारण जे शरीर विक्रिया करतात त्याला वैक्रिक म्हणतात ना, परंतु त्यांना वैक्रिक शरीर नामकर्माचा उदय नसतो म्हणून त्याला सामान्य आपल्या प्रचलित जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये म्हणत नाहीत वैक्रिक आयोग, परंतु ह्या विवक्षेने त्यांना वैक्रिक आयोग उपचारानं म्हटलेलं आहे. उपचार घ्यायचा तिथं. कारण पूर्ण वर्णन धवलामध्ये वैक्रिक आयोग त्यांना घेऊनच केलेलं आहे. तर यांच्या मनुष्य जे विक्रिया करतात त्यांना वैक्रिक आयोग आहे असं घेऊन वर्णन केलंय सगळं. त्यामुळं दोन विवक्षा आहेत असं समजायचं. एक विवक्षा आहे की मनुष्य आणि तिर्यांच्यांना वैक्रिक शरीर नामकर्माचा उदय नसतो, तर औदारिक शरीर नामकर्माचाच उदय असतो म्हणून त्यांना वैक्रिक आयोग नाही. परंतु विक्रियायुक्त जे शरीर आहे ते विक्रियेनं सहित आहे म्हणून त्याला वैक्रिक म्हटलं आणि त्याच्याद्वारे होणारा योग त्याला वैक्रिक योग उपचारानं म्हटलेला आहे. एवढं लक्षात घ्यायचं, उपचारानं समजायचं तिथं. कारण आपण कसं आहे जे शास्त्रात आहे तेच कसं बसवायचं याचा आपण विचार करणं. कारण मुख्य दोन आचार्य जे मोठे आचार्य त्यांनी लिहिलेलं आहे तर त्यांची कोणतरी काहीतरी विवक्षा आहे म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे, तर त्या विवक्षेनं आहे आणि या विवक्षेनं नाही असं घ्यायचं तिथं. म्हणून विक्रिया आहे ना तिथं, तिर्यांचे मनुष्य पण विक्रिया करतायत म्हणून त्याला वैक्रिक म्हटलं. आम्ही पण असंच समजत होतो, परंतु धवलामध्ये सगळीकडे त्यांनी वैक्रिक आयोग घेतलाय त्यांना एकेंद्रियानं पण सगळं वर्णन करताना तिथं ते घेतलेच. जा जा योग मार्ग आएगी ना वहां पर उन्होंने वैक्रिक आयोग में उनको भी लिया है, मनुष्य तिर्यंचों को भी लिया है और एकेंद्रिय को भी लिया है. वैक्रिक समुद्घात तो लिया ना उनको. वैक्रिक समुद्घात कौन को, ये समुद्घात इनको वैक्रिक समुद्घात होता है. 10 जो ये ना 7 समुद्घात है ना, तो वैक्रिक समुद्घात किस किस को होता है तो वहाँ हमेशा वर्णन आता है. बादर वायू का एक, बादर तेजस का एक, पर्याप्त पंचेंद्र तिर्यांचे मनुष्य आणि देवनारकी हे ना वैक्रिक समुद्घात होतो. त्यापेक्षा वैक्रिक आयोग म्हटले. तेजस का योग नसतोय, तेजस शरीराची स्थिती ते सांगितलं त्या दिवशी. तेजस शरीराच्या वर्गण आपण ग्रहण करतो प्रत्येक समयाला, मग कुठली पण त्याची प्रत्येक वेळेला स्थिती ठरलेली आहे ना. औदारिकची पण वर्गणा ग्रहण करतो तर त्याची स्थिती ठरलेली आहे की जेवढं आयुष्य असेल तेवढ्यापर्यंत राहणार. तसं तेजस शरीराचे जे वर्गणा येतात त्यांची पण स्थिती ठरलेली असते की किती काळ राहणार ते. तर त्याची सगळ्यात जास्त स्थिती सांगितली की 66 सागर. कुठलं पण एक समय प्रबद्ध बांधला तर उत्कृष्ट स्थिती 66 सागर आहे. मग त्या वर्गणेतलं त्या समय प्रबद्धातल्या वर्गणा त्याची रचना किती काळपर्यंत होणार, 66 सागर पर्यंत होणार. म्हणजे 66 सागर संपले की तिथं त्याची पूर्ण संपणार. आणि कधी कमी पण बांधू शकेल असं नाही की प्रत्येक वेळा त्याच्या शरीराची 66 सागरच असते, कमी जास्त पण होते. तर कमीत कमी अंतर्मुहूर्त पण आहे त्याची स्थिती. हा उद्याला येत जाणार ते त्याची वर्गणा ग्रहण केली. तिथं बांधणं म्हणजे काय असते, वर्गणा ग्रहण करणं तो समय प्रबद्ध, आणि त्यातला एक एक निषेध उद्याला येत जाणार आणि शेवटचा निषेध 66व्या सागरमध्ये, सागराच्या शेवटच्या समयामध्ये तो निर्जीर्ण होणार. मग तो समय प्रबद्ध त्यावेळेचा संपणार. पुन्हा त्याच्यानंतर जे ग्रहण केलेले आहेतच की समय प्रबद्ध, हा कमी स्थितीवाले पण असतात. पुढं आता 261 गाथा आहे. हे विक्रिया करणाऱ्या जीवांचं संख्या सांगितली. तेजस कायक, अग्निकायक आणि पर्याप्त पंचेंद्रिय जीवांची. आता जे देवनारकी आहेत त्यांच्यामध्ये आणि सगळ्यामध्ये आता हे मनोयोगवाले किती, वचनयोगवाले किती, कायोगवाले किती काढायचं आहे. तर त्याच्यासाठी
जीवांची प्रत्येक वेगवेगळी संख्या सांगितली. 3 योग असणारे जीव पहिल्यांदा काढायचे. 3 योगवाले जीव कोण आहेत? 3 योग कुणाला असतात? 3 योग पंचेंद्र जीवानच असणार. त्याच्यामध्ये पण देव, नारकी, तिर्यंच आणि मनुष्य ह्यांच्या गतीमध्ये जे पंचेंद्र पर्याप्त तिर्यंच आहेत त्यांना 3 योग आहेत. आणि त्यानं रहित जे बाकीचे सगळे जीव असणार ते हे 3 योगवाले जीव काढणार. नंतर 2 योगवाले जीव असणार. कोण? द्विंद्रिय, तेंद्रिय, चतुरेंद्रिय, असौदी, पंचेंद्रिय हे 2 योगवाले जीव येणार. आणि 1 योगवाले म्हणजे एकेंद्रिय जीव. एकेंद्रिय जीव त्यांना एकच काय योगच असतो. अशी पहिला संख्या काढून मग त्याच्यामध्ये प्रत्येकांची संख्या वेगवेगळी काढतात. देवे हि सादिरेया ती जोगिनो तेहि हीन तस पुन्हा वियजोगिनो तदुना संसारी एक जोगाहू देवे सादिरेया ती जोगिनो ते तीन योगवाल्या जीवांची संख्या किती? तर थोडक्यात सांगितलं. देवे ही सादिरेया, देवांच्या पेक्षा काही अधिक. जे सगळ्यात जास्त जीवांची संख्या कुणाची आहे? तर देवांची आहे. कारण सगळ्यात ज्योतिष्क देव, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारका सगळ्यात असंख्यात संख्या ह्यांची मोठी आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्या जीवांची संख्या काय आहे? कमी आहे. संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवांमध्ये, संज्ञा नाही घ्यायचे, संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवांमध्ये. आणि संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवांनाच 2-3 योग असणार. संज्ञी अपर्याप्त जीवान पण असणार नाही, असंज्ञी पंचेंद्रियांना पण असणार नाही. त्यामुळं संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवांना 3 योग असतात. तर त्यांची जी संख्या आहे ती किती आहे? तर देवांच्या पेक्षा काही अधिक. काही अधिक मध्ये काय येणार? नारकी, तिर्यंच, मनुष्य सगळ्या त्याच्यामध्ये अधिक होणार फक्त. आता जसं आता समजा कोणाकडं कोणी तर 10 लाख आहेत आणि बाकी सगळ्या 50 जणांच्याकडे मिळून किती झाले? 10,000 झाले. तर काय म्हणणार? 10 लाखामध्ये 10,000 अधिक केले. सगळं किती जण? एकाचं जास्त झालं, त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांचं काय केलं? फक्त मिसळलं, अधिक केलं. तसं हे आहे की 10 लाख आहेत, उदाहरण सांगितलं फक्त, देव आणि 10,000 बाकी सगळे आहेत, हे तिन्ही गतीतले जीव मिळून. म्हणून तिथं काय केलं? त्या देवांच्या संख्येमध्ये ते सगळे बाकीचे मिळून संख्यात्वा भागच येतात आणि ज्योतिष्क देव संख्यात बहुभाग आहेत. म्हणून त्याच्यामध्ये सगळे संख्या मिसळली. तर आता देवांची संख्या किती? आपण गती मार्गणेमध्ये सगळे बघितलेले आहेत संख्या, फक्त त्याची उजळणी आता या सगळ्या संख्या काढलेल्या आहेत गती मार्गणेमध्ये. की देवांची संख्या सांगितली होती आपण की पन्नट जगत प्रतर, आता इथं काढलं होतं ना, खाली पडलं. देव किती आहेत? जगत प्रतर भागिले प्रतरांगुल. किती प्रतरांगुल घ्यायचे? 65,536. एवढे ज्योतिष्क देवांची संख्या सांगितली होती. हे सांगते की एवढी ज्योतिष्क देवांची संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये व्यंतर जे जीव आहे त्याच्या संख्यात्व भाग आहेत. मग ते त्याच्यामध्ये मिसळले. मग संख्यात्व भाग अधिक केलं तर संख्यातनं भागायचं आणि संख्यातनं गुणायचं. तर तो संख्यात्व भाग अधिक झाला.
संख्यात न भागलं आणि संख्यात आधी 1 न गुणलं की हे मिसळले म्हणायचे सगळे जीव. अधिक 1 मागं पद्धत केली होती ना आपण की ज्या संख्येनं भागून ती संख्या त्याच्यामध्येच मिसळायची असेल तर ज्या संख्येनं भागतो त्याच्यामध्ये 1 अधिक करून गुणायचं. म्हणजे ती त्याच्यामध्ये संख्या ॲड झाली. 100मध्ये 100चा 10वा भाग मिसळायचा आहे तर काय करायचं, 10 भागायचं आणि 11 गुणायचं. म्हणजे ती सगळी पूर्ण दोन्ही मिळून संख्या आली. ती 100 पण आली आणि त्याचा 10वा भाग पण आला. तसं हे संख्यात म्हणजे तर हे ज्योतिष्क देव आणि कोण झाले, व्यंतर देव झाले. त्याच्यामध्येच भवनवासी आणि विमानवासी हे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. म्हणून ते त्याच्यामध्ये फक्त काय केलं, अधिक केलं. तर ह्या 2 संख्या अधिक करण्यासाठी अशी 2 रेषा केल्या होत्या बघा. याच्या आता संदृष्टी लिहिते म्हणजे लक्षात येईल. जगतप्रतरची संदृष्टी काय आहे, हे जगतप्रतर. त्याला प्रतरांगुलची संदृष्टी काय, येते का आवाज? जगतप्रतरची संदृष्टी 2 रेषा, प्रतरांगुलची संदृष्टी काय आहे 4 आणि पन्नठीची 65 लिहायचं फक्त आणि त्याच्या पुढे 2 रेषा करायची म्हणजे पूर्ण संख्या आली 536. संदृष्टी म्हणजे चिन्ह ठेवायचं फक्त. आणि संख्याताची संदृष्टी आहे संख्यात आणि 1 अधिक संख्यात म्हणजे हे वर 1 अधिक संख्यात आणि त्यामध्ये ते 2 संख्या ॲड केल्या. ती कोणाची संदृष्टी झाली, देवांची. सगळे 4ही काय देव आले याच्यामध्ये, ज्योतिष्क, व्यंतर, भवनवासी आणि विमानवासी. त्या दोघांचं प्रमाण मिसळण्यासाठी अधिक केलेलं आहे काही. ते पण कमीच आहे प्रमाण त्याच्यापेक्षा खूप, म्हणून त्याच्यामध्ये अधिक केले. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 3 संख्या मिसळायच्या आहेत. म्हणजे 3 योगी जीवांची संख्या होते. कोणाचे, तिर्यंच. तिर्यंच 3 योगवाले तिर्यंचे घ्यायचे. जे ते किती आहेत तिर्यंच, जगतप्रतर, भागिले प्रतरांगुल आहे ना, प्रतरांगुलचा संख्यात्वा भाग भागिले संख्या. म्हणजे त्याची संदृष्टी आहे जगतप्रतर भागिले 4 प्रतरांगुल म्हणजे, आणि संख्याची 5 घेतली आणि याच्यामध्ये काही कमी केले. हा, माझं ते चुकलं काहीतरी. 1 मिनिट. सगळे मिळून तसं केलं त्याने. ते असं करायचं, देव 3 गतीची संख्या काढे पहिल्यांदा. इतरच ही राशी जास्त आहे, मला मगापासून तेच विकल्प आला. म्हटलं ह्याच्यापेक्षा ही संख्या जास्त दिसते. ही त्रस राशी आहे पूर्ण. त्रस राशी आहे. तर त्याच्यामध्ये हे जे संख्या आहे 3 योगवाले जीव देवांच्या पेक्षा काही अधिक आम्ही सांगितले नाही. हा, मनुष्य आणि नारकी घेऊया पहिल्यांदा. नाही ये तो हाँ 3 योग वाले निकाल रहे हैं ना. हाँ, इसी के ऊपर बढ़ाना है. हाँ नहीं, वो तिर्यंचों की संख्या नहीं बताई, वो देख रहे थे मैं कि हाँ तिर्यंचों इधर बताए, इसकी संख्या पे भागा से बताए. हे बाजूला असू दे, हे आता नंतर घ्यायचं. हे
हे द्वियोगी वालींची संख्या येणार आहे. हे देव आहेत, ह्या देवांच्या मध्येच बाकीचे 3 गतीचे जीव अधिक करायचे आहेत फक्त. तर बाकीचे 3 गतीचे जीव किती येणार, तर नारकींची संख्या आपल्याला माहिती आहे की जगश्रेणी भागिले घनांकुलाचं दुसरं वर्गमूळ, एवढे नारकी जीव आहेत सगळे मिळून. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे तिर्यांच्या मध्ये जे विक्रिया शक्तीने युक्त सांगितले ते नारकींच्या पेक्षा जास्त आहेत. नारकियों से भी ज्यादा है. जगत श्रेणी गुणिले घनांगुल का दूसरा वर्गमूल आया. और वहाँ तिर्यंच विक्रिया शक्ति से युक्त बताए घनांगुल जगत श्रेणी गुणिले घनांगुल गुणिले पल्ले का संख्यात्वा भाग. तो इससे बड़ी संख्या गई ना विक्रिया शक्ति से युक्त. नारकियों से भी ज्यादा हो गई संख्या फिर. हाँ, ये कभी ऐसा ध्यान नहीं गया. तो हे नारकी जीव एवढे आहेत. जगत श्रेणी गुणिले घनांगुलाचं दुसरं वर्गमूळ, 2 म्हणजे घनांगुलाचं दुसरं वर्गमूळ घ्यायचं. आणि हे तिर्यांचे जीव किती आहेत, तर जे ज्योतिष्कांची संख्या सांगितली त्याचा संख्यात्वा भाग तेवढे तिर्यांचे जीव आहेत. जगत प्रतर भागिले 50 प्रतरांगुल एवढी संख्या, ह्याचा संख्यात्वा भाग एवढे तिर्यांची राशी आहे. तिर्यांची जीवांची संख्या एकूण पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंच किती आहेत, जेवढी ज्योतिष्कांची संख्या एवढी सांगितली होती ना एवढी, ह्याचा संख्यात्वा भाग आहेत फक्त, म्हणजे कमी आहेत. ज्योतिष्क देवांच्या पेक्षा पण पर्याप्त तिर्यंच सौदी पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंचांची संख्या कमी आहे. ते संख्यात्वा भाग इथं घेतलं. आणि मनुष्य किती आहे ते फक्त उजळणी चालले, आपल्या गतिमार्गाने सगळं गेलेलं आहे, परंतु सगळं आमचा फळा पुसलाय. आता परत उद्या उमटतच नाही, उद्या फळा पुसल्यावर हे सगळं गेलेलं आहे. मनुष्यांचे किती सांगितलं, बादालचा घन. एकूण मनुष्य किती आहेत, बादालच्या घन प्रमाण ते 29 अंक प्रमाण संख्या सांगितली होती ना, ते मधु तललीन साधुर राज असं ते सूत्र स्वजामध्ये श्लोकामध्ये सांगितलं होतं. म्हणजे बादाल संख्या जी आहे ती 10 अंक प्रमाण, आणि त्याचं काय करायचं घन, एवढी मनुष्यांची संख्या आहे, याला म्हणायचं बादल, ह्याचा घन करायचं 3 वेळा. हे तिन्ही गतीतले जीव हे ह्याच्या अपेक्षेनं कमीच आहेत देवांच्या अपेक्षेनं, म्हणून ह्या तिघांची संख्या ह्याच्यामध्ये अधिक करायची. फक्त इथं 3 राशी अधिक करायसाठी अशी संदृष्टी असते. एक पूर्ण मोठी राशी अधिक करायची असेल तर एक उभी लाईन ठेवायचं, आणि काही राशी वजा करायची असेल पुढे आडवी लाईन करायची. ही पद्धत आहे याच्यामध्ये कमी करण्यासाठी आणि अधिक करण्यासाठी. तर ही तिन्ही संख्या जोडल्या ह्याच्यामध्ये देवराशीमध्ये की पूर्ण 4 गतीतले 3 योगवाले जीव आले. म्हणजे एवढ्या जीवांना मनोयोग, वचनयोग आणि कायोग 3 योग होतात. आता ह्याला काय म्हणायचं, ही राशी 3 योगवाले जीवांची संख्या. म्हणून थोडक्यात काय सांगितलं, देवांच्या पेक्षा काही अधिक आहेत. काही अधिक मध्ये सगळे घ्यायचे ते. नंतर 2 योगवाले जीव किती आहेत, बिय योगिनो, तेही हीन तस पुन्हा. आता हे जे 3 योगवाले जीव आहेत त्या त्रस पर्याप्त राशीतून कमी करायचे. त्रस पर्याप्त राशी ही आहे जगत प्रतर, म्हणजे 4 गतीतले द्विंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत सगळे पर्याप्त जीवांची संख्या किती आहे, जगत प्रतर भागिले प्रतरांगुल भागिले संख्यात. आता म्हणजे ही संख्या ह्या आपल्या देवांच्या पेक्षा मोठी आहे संख्या. कारण का, इथं काय होणार, हे हा भागाराचा भाग गुणकारामध्ये गेला, संख्यात गुणा झाला ना, ते त्याच्यावरून लक्षात येते आपल्याला की ही संख्या मोठी आहे. सगळ्यात ही पूर्ण त्रस पर्याप्त जीवांची संख्या आहे. आणि ह्यामध्ये हे 3 योगवाले जीव कमी करायचे. तर कमी करण्यासाठी संदृष्टी अशी ठेवली इथं आडवी राहील की हे कोण झाले, 2 योगवाले जीव झाले.
कारण पंचेंद्रिय जीवांची संख्या कमी आहे ना, द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय जीवांची संख्या जास्त आहे. आपण त्याची संख्या काढताना इंद्रिय मार्गण्यामध्ये काढलं होतं, बहुभागे समभागो. आठवण करून देते तुम्हाला, थोडं थोडं आठवतं काय बघा. त्यात रसाचे 4 विभाग केले ना. पहिला भूभाग केला, 4 ठिकाणी समान भाग करून दिला, मग एक भाग ठेवला होता बाजूला, त्याचा बहुभाग केला, द्विंद्रियाला दिला. पुन्हा एक भाग ठेवला तर तो त्रिंद्रियाचा बहुभाग केला, त्रिंद्रियाला दिला. पुन्हा एक भाग ठेवला तर त्याचा बहुभाग चतुरेंद्रियाला दिला, आणि एक भाग पंचेंद्रिय दिला. मग सगळ्यात कमी संख्या कुणाची झाली होती? पंचेंद्रियांची. तर त्यापेक्षा ती काढली होती. ही रस पर्याप्त राशी आहे, आणि त्यामध्ये हे 3 योगवाले जीव कमी करायचे, वजा करायचे. म्हणजे काय आली संख्या? 2 योगवाले जीवांची संख्या आली. आता त्याच्यामध्ये एक काय योगवाले जीव, एक योगवाले म्हणजे एक काय योगत ज्यांना आहे असे कोण आहेत जीव? एकेंद्रिय जीव. आणि ते किती आहेत? अनंतानंत. कारण का सगळे निगोदी जीव येणार ना त्याच्यामध्ये. निगोदी जीवांची संख्याच फक्त अनंतानंत आहे, आणि बाकी निगोद सोडल्यानंतर बाकी सगळे जीवांची संख्या किती आहे? असंख्यातच आहे. म्हणून प्रतिक्रमण म्हणताना लक्षात घ्यायचं, प्रतिमाधारी सगळे काय. पुढवी काय जीवा संख्येच्या संख्येच्या, वाहू आऊ काय जीवा संख्येच्या संख्येच्या, देव काय जीवा संख्येच्या संख्येच्या, वनपदी काय जीवा अनंतानंता. एकेंद्रामध्ये सुद्धा पृथ्वी काय, जल काय, अग्नी काय, वायू काय, सगळ्या असंख्यात असंख्यात आहेत. आणि वनपदी काय किती आहेत? अनंतानंत. तर तेवढ्या जीवांची माझ्याकडून विराधना झाली, म्हणून त्याच्यासाठी आपण प्रतिक्रमण करतो तिथं. ते सगळे जीव मला हे करतो, माझे सगळं दोष मिथ्या होत असं. हे ना ते हे नंतर मिसळले, आणि भवनवासी वैमानिक जोडले त्याच्यामध्ये. भवनिक मिसळल्यावर हे संख्यात्मक भाग आहेत ना त्याचा. 600 योजनाचा वर्ग असा आहे त्याच्यामध्ये भागायचं. आता पुढं काय झालं? एक योगवाल्यांची संख्या किती झाली? एक योगवाले दिसते का? तर संपूर्ण संसार राशी त्याच्यातून हे 3 योगवाले आणि 2 योगवाले जीव कमी करायचे, वजा 3 आणि 2 योगवाले जीव कमी. तर उना संसार राशीतून हे 2 संख्या कमी करायची. ही आहे हे जीव 2 योगवाले आणि 3 योगवाले. तर काय झाले? 3 आणि 2 योगवाले जीव कमी केले. तर काय? एक योगवाले जीवांची संख्या म्हणजे एकेंद्रिय जीवांची संख्या राहिली. मग संसाराची किती आहे? 13 तंदुरुस्ती आहे त्याची. आणि त्याच्यामध्ये 3 आणि हे 2 योग कमी करण्यासाठी 2 रेषा आडव्या करायच्या. ते 3 योगवाले वरले योग खाली दिसत नाही. हां 3 आणि 2 योगवाले जीवांची संख्या कमी केली, म्हणून 2 रेषा केल्या त्याच्यासमोर. म्हणजे एक योगवाल्या जीवांची संख्या निघाली. आता 3 योगवाले, 2 योगवाले आणि 1 योगवाले जीवांची संख्या काढली. आता ह्याच्यामध्ये मनोयोगवाले किती? त्या मनोयोगामध्ये सत्य मनोयोगी किती, असत्य मनोयोगी किती, उभय मनोयोगी किती आणि अनुभय मनोयोगी किती, तसंच 4 वचनयोगी किती आहे त्यांची संख्या काढायची. मग ह्या 3 योगवालेमध्ये 3 बटवारा होणार. तर तिथं काळाच्या अपेक्षेने काढतात. म्हणजे कुणाचं किती काळ आहे त्या अपेक्षेने जीव जास्त होणार. कमी काळामध्ये कमी जीव संचित होणार. ज्याचा काळ जास्त आहे त्याच्यामध्ये जास्त जीव संचित होणार. आणि मग त्या योगाने पहिल्यांदा 3 योगांचा काळ सांगतात, आणि त्या काळाच्या अपेक्षेनं त्रैराशी करून ते जीवांची संख्या काढतात. 262 गाथा आहे. अंतो मुहूर्तमेत्ता चौमण जोगा कमेन संख गुणा तज्जोगो सामण्णम चौवच जोगा तदोदु संख गुणा
योगांचा काळ सांगतात पहिल्यांदा. 4 मनोयोग आणि 4 वचन योगांचा काळ याच्यामध्ये सांगितलेला आहे. अंतो मुहूर्तमेता चौ मनचोगा, 4 मनोयोगांचा काळ. कुठला पण योग असू देत त्याचा काळ किती आहे? अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्ताचं प्रमाण काय आहे? 48 मिनिट. परंतु सगळं 48 मिनिटापर्यंत एक योग राहत नाही. एखादा सेकंद म्हणा एक सांगण्यासाठी तुम्हाला, त्याच्यापेक्षा पण छोटा आहे काळ. त्याच्यामध्ये पण जगन्य काळ, उत्कृष्ट काळ असतोय. हे सगळे उत्कृष्ट काळ घ्यायचे इथं. तर किती आहे? तर अंतर्मुहूर्त मात्र 4 मनोयोगाचे काळ किती आहे? अंतर्मुहूर्त आहे. परंतु कमेन संख गुणा, क्रमानं कसे आहेत? संख्यात गुणित आहेत. पुस्तक आहे क्रमानं संख्यात गुणित आहेत. म्हणजे क्रम कसा घ्यायचा? पहिल्यांदा कोणता योग येणार? सत्य मनोयोग. त्याच्यापेक्षा दुसरा कोणता क्रम येणार? असत्य मनोयोग. तिसरा योग उभय आणि चौथा अनुभय. मग क्रमानं संख्यात गुणित म्हणजे सगळ्यात कमी काळ कशाचा आहे बघा? सत्य मनोयोगाचा. ते सत्य वस्तूचा विचार करण्याचा काळ खूप कमी आहे. त्याच्यापेक्षा असत्याचा संख्यात गुणित काळ आहे. आणि त्याच्यापेक्षा उभयाचा काळ त्याच्यापेक्षा संख्यात गुणित. म्हणून त्याची अशी संदृष्टी ठेवली. पहिला काय ना? सत्य मनोयोग. त्याच्यानंतर असत्य. त्याच्यापेक्षा उभय. त्याच्यापेक्षा अनुभय. हा क्रम ठेवलेला आहे. तर हे क्रमाने संख्यात गुणित आहेत. प्रत्येकाचा काळ अंतर्मुहूर्तच आहे. तर अंतर्मुहूर्ताची संदृष्टी कशी आहे? ते आवली गुणिले संख्यात. आवली म्हणजे 2 आणि त्याला संख्यातानं गुणायचं म्हणजे ही संख्यात. हा एक अंतर्मुहूर्त आहे पहिला, सत्य मनोयोगाचा काळ. ह्याच्यापेक्षा आता संख्याताची संख्या तर 4 मानायची. मुळामध्ये संख्यात मोठी आहे संख्या, परंतु तर संतुष्टीसाठी 4 मांडली त्याची. तर ह्याच्यात 4 पट काय येणार? असत्य मनोयोगाचं काय? 4 पट अंतर्मुहूर्त घ्यायचं. त्याच्यापेक्षा उभय मनोयोगाचं काळ संख्यात पट किती येणार इथं? 16. आणि अनुभवायचं त्याच्यापेक्षा पण संख्यात पट म्हणजे 64 येणार अंतर्मुहूर्त. मोठा मोठा अंतर्मुहूर्त होत गेला. सगळे अंतर्मुहूर्तच आहेत. परंतु अंतर्मुहूर्ताचे पण किती भेद आहेत? किती भेद आहेत अंतर्मुहूर्ताचे? असंख्यात. म्हणजे आवली अधिक एक समय. त्याच्या वेळा पण दाखवलं होतं तुम्हाला गतिमार्गाच्या शेवटी. आवलीमध्ये एक समय मिसळला की काय झालं? त्या ठिकाणी अंतर्मुहूर्त सुरू झाला. सगळ्यात छोटा अंतर्मुहूर्त तो. आणि त्याच्यामध्ये एक समय वाढवत गेलं की एक अंतर्मुहूर्त झाला. 2 समय मिसळले, 3 समय मिसळले, 4 समय मिसळले. अशा प्रकारे जगाने परता संख्यात प्रमाण समय मिसळल्या. पण तोपर्यंत किती भेद झाले? असंख्यात झाले ना. कारण उत्कृष्ट संख्यात मिसळल्यानंतर एक अधिक मिसळला म्हणजे जगाने परता संख्यात आपण मिसळले म्हणजे किती भेद झाले? तोपर्यंत तिथं असंख्यात भेद झाले ना. आणि पुन्हा अजून 2 आवली पण झाले नाहीत तोपर्यंत असंख्यात भेद झाले अंतर्मुहूर्ताचे. मग प्रत्येक एक युक्ता संख्यात प्रमाण समय आपण मिसळत गेलो तर तेवढ्या अंतर्मुहूर्ताचे भेद झाले की 2 आवली झाल्या, मग 3 आवली झाल्या, 4 आवली झाल्या. म्हणजे हे जर महानता सांगतो तुम्हाला अंतर्मुहूर्ताचे. म्हणजे किती आपल्या शास्त्रामध्ये सारखं येते ना की आधकरणाचा काळ, अपूर्वकरणाचा काळ आणि अनुवृत्तकरणाचा काळ अंतर्मुहूर्त. परंतु अनुवृत्तीकरणापेक्षा अपूर्वकरणाचा संख्यात पट, अपूर्वकरणापेक्षा आणि ह्याचा किती संख्यात पट आहे. ते सगळे अंतर्मुहूर्तच आहे. आधकरणाचा मोठा आहे. आधकरणाचा मोठा सगळ्यात. आणि त्याच्यामध्ये अपूर्वकरणामध्ये एक स्थिती कांडक घात व्हायला काळ किती लागतो? अंतर्मुहूर्त. आणि पूर्ण ह्याचा काळ किती आहे? अंतर्मुहूर्तचा अपूर्वकरणाचा. आणि त्याच्यात किती स्थिती कांडक घात होतात? संख्यात 1000 कंटकात होतात. म्हणजे तेवढे समय तेवढे अंतर्मुहूर्त झाले वेगवेगळे. आणि त्या एकेका स्थिती कांडक घातामध्ये संख्यात 1000 अनुभाग कांडक घात होतात. आणि एक अनुभाग कांडकासाठी सुद्धा काळ अंतर्मुहूर्तच लागतोय. म्हणजे किती अंतर्मुहूर्ताचे प्रकार झाले?
मग आपल्याला असं वाटतं ना की असं कसं होईल, तर त्याच्यावरून लक्षात घ्यायचं की अंतर्मुहूर्ताचे इतके प्रकार आहेत. एका सेकंदामध्ये सुद्धा असंख्यात भेद होणार अंतर्मुहूर्ताचे, कमी जास्त असे. तर इथं काय सांगितलं, हे मनोयोगांचे काळ. आता ह्या मनोयोगांचे काय करायचं, बेरीज करायची चारींची. कमेन संगवना तज्जोगो सामान्यम मनोयोग काळ झाला. त्या सगळ्यांचा जोड केला तर अंतर्मुहूर्त 85 गुणिले 85 झालं. ते मुहूर्त संख्या मोठी आहे, इथं मांडलेली संदृष्टी आहे ती. तर हा काय झाला, चारही मनोयोगाचा मिळून काळ झाला. आता ह्याला काय करायचं, पुन्हा तदो संक गुणा, याच्यापेक्षा चारींचा मिळून जेवढा काळ आहे तेवढा एका सत्यवचनाचा काळ, याच्यापेक्षा संख्यात पट. म्हणजे आता काय ना, पुन्हा सत्य वचन असत्य वचनयोग, उभय मनोयोग वचनयोग आणि उभय वचनयोग आणि अनुभय वचन, उभय आणि अनुभय वचनयोग यांचे काळ ह्या चारही मनोयोगांचा काळ आहे, त्याच्यापेक्षा पण संख्यात पट आहे. म्हणून ह्याला काय करायचं, आता पुन्हा संख्यातानं गुणायचं. हा जो जोड आहे आला त्याला अंतर्मुहूर्त 85 गुणिले 4, ते चारही मनोयोगांचा काळ घेतला ना, 85 अंतर्मुहूर्त. आता हे क्रमानं संख्यात गुणित आहे. इथं काय ना 16 अंतर्मुहूर्त, इथं 64 गुण आहे आणि चारही मनोयोगाचा जो काळ आहे त्याच्या 64 गुणाला 4 केला 256. म्हणजे सगळ्यात अनुभय वचन जास्त बोलतोय आपण. अनुभय वचन योगाचा काळ जास्त आहे. सारखं प्रश्न विचारणं, विनंती करणं, शंका घेणं, ह्याचंच वचन जास्त बोललं जातं. अनुभय वचन योग आहे त्यांना. तर अशा प्रकारे हे 4 मनोयोग आणि 4 वचनयोगांचे काळ सांगितले. आता ह्या काळाचा आश्रय घेऊन त्रैराशिकाच्या द्वारे जीवांची संख्या काढतात. ते पुढच्या गाथेमध्ये आहे. आता ती उद्या बघू आपण, कारण वेळ झालेली आहे, 3:30 वाजल्यानं लगेच वेळ होतोय. 263. तुम्ही कर्णान योगामध्ये कसं पटपट काळ जाते समजतच नाही. 3-3 तास जरी वाचलं तुम्ही तर काळ समजत नाही गेलेला. आणि आपण अध्यात्म वाचायला लागलं की अर्धा तास पाऊण तास झाले की अजून संपलं नाही का असं वाटतं. चल, म्हणून आचार्याने ह्याच्यामध्ये वेळ घालवला ना. दिवसभर 24 तास काय करणार. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे, ज्ञान दर्शन संपन्न आहे, टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप आहे. जाना हा योग माझा स्वभाव नाही. योग ही जीवाची विभाव पर्याय आहे, निष्क्रियत्व कुणाची विभाव पर्याय. योग रहित आपण नाही, परंतु योग आपला स्वभाव पण नाही. मी निर्योग स्वरूप आहे, त्या आपल्या स्वरूपाचे वेदन करा. हलनचलन करणे हा जीवाचा स्वभाव नाही. सगळे सिद्ध स्थिर अचल आहेत, निष्क्रिय आहेत, तोच आपला स्वभाव आहे. निष्क्रियत्व स्वरूपोऽहं, ज्ञानानंद स्वरूपोऽहं, एकत्व विभक्त स्वरूपोऽहं, शुद्धोऽहं, एकोऽहं, ध्रुवोऽहं. विसर्जन. नमो अरिहंतानं, नमो सिद्धानं, नमो
सव्वसार